वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये अतिशय मोठी अपडेट समोर येतेय। पूजा खेडकर अटकपूर्व जामीनचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणामध्ये विविध घडामोडी घडतात, अनेक खुलासे सुद्धा होत आहेत आणि आता पूजा खेडकर अटकपूर्व जामीनचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। उद्या दुपारी 4 वाजता या संदर्भातला निकाल देण्यात येणार आहे। पूजा खेडकर अटकपूर्व जामीनचा निकाल आता राखून ठेवण्यात आलाय। अधिकची माहिती आपल्याला प्रमोद जगताप देत आहेत। प्रमोद, आपण पाहतोय पूजा खेडकर अटकपूर्व जामीनचा निकाल आता राखून ठेवण्यात आलाय, या संदर्भात नेमकं कोर्टाने काय म्हटलंय? ऋतुजा, आपण जर बघितलं जवळपास 2 तास राजधानी नवी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणी चालली आणि या सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल जो आहे तो राखून ठेवलेला आहे। उद्या सायंकाळी 4 वाजता कोर्ट जो आहे तो आपला निकाल देणार आहे। प्रामुख्याने जर बघितलं ऋतुजा, तर यूपीएससीच्या वतीने असेल, पूजा खेडकर यांच्या वतीने असेल किंवा पोलिसांच्या वतीने तीनही वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे आणि त्यात यूपीएससीचे वकील असतील किंवा पोलिसांचे वकील असतील, या दोन्ही वकिलांचं प्रामुख्याने हेच म्हणणं होतं की पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर केला जाऊ नये। पूजा खेडकर यांनी व्यवस्थेसोबत फ्रॉड केला आहे, त्यामुळे एका प्रामाणिक उमेदवाराची संधी जी आहे ती हिरावून घेतली आहे। आता उद्या दुपारी 4 वाजता हा निकाल येणार आहे आणि तेव्हा नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।